हिमोफिलिया बद्दल माहिती आहे? मला कल्पनाच नहीं है। लेस हीमोग्लोबिन इन द बॉडी। मला कुछ भी मालूम नहीं मेरा। कुछ आइडिया ही नहीं उसका. हिमोग्लोबिन से रिलेटेड होना चाहिए. एखादा आजार वगैरे असा आहे, ब्लडचा प्रॉब्लेम आहे, ब्लडमध्ये डिफिशियन्सी आहे असं मला माहिती आहे. हिमोफिलिया अत्यंत जीवघेणा आणि अवयवांना इजा पोहोचवणारा आजार. हिमोफिलिया हा आजार पुरुषांना होतो आणि बायका कॅरियर असतात. हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकार असतात, ज्याला आम्ही प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट म्हणतो आणि ऑन डिमांड ट्रीटमेंट. गेले कित्येक वर्ष ऑन डिमांड ट्रीटमेंट दिली जायची. म्हणजे काय की जेव्हा एखाद्याला रक्तस्राव होतो, तो रक्तस्राव झाल्यानंतर फॅक्टर द्यायचा. पण नंतर लक्षात आलं की तुम्ही कितीही फॅक्टर वापरलात आणि तुम्ही ऑन डिमांड जर फॅक्टर दिलात तर वयाच्या 20व्या वर्षापर्यंत तुमचे सर्व महत्त्वाचे अवयव खराब झालेले असतात. हे प्रिव्हेंट करण्यासाठी प्रोफिलॅक्टिक ट्रीटमेंट म्हणजे ब्लिडिंग नसलं तरी आठवड्यातनं 2दा किंवा 3दा फॅक्टर घेणं ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट आहे. आता जगात लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता साध्या फॅक्टरची सुद्धा किंमत एका युनिटची साधारणतः 12 ते 20 रुपयाच्या दरम्यान असते. 50 किलोच्या माणसाला ॲव्हरेज जर 50,000 युनिट वर्षाला लागणार असतील आणि ॲट 20 रुपये युनिट त्याची किंमत 10 लाख रुपये. हिमोफिलियाचे जे पेशंट आहेत ते 95% पेशंट लोअर क्लास किंवा लोअर मिडल क्लास मधले असतात, ज्यांचं महिना सरासरी उत्पन्न 10,000च्या खाली असतं. वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया गेले 2 वर्ष हा जो फॅक्टर जो असतो तो फॅक्टर ह्युमॅनिटेरियन एड प्रोग्रामच्या खाली भारतात पाठवायला सुरुवात केलेली. मुलाला घेऊन मी 1.5 महिन्यापूर्वी गोव्याहून इकडं आलो. आता गोव्याहून इकडे यायचं कारण म्हणजे तिकडं अशा प्रकारची ट्रीटमेंट नाही, फिजिओथेरपिस्ट वगैरे आहे. हिमोफिलिया संबंधी ट्रीटमेंट करणारी किंवा फिजिओथेरपी हे समजत नाही. कुठे हे अवेलेबल आहे काय माहिती नव्हतं, त्यामुळे एवढा त्याचं पाय अगोदर हाच मुलगा 4 वर्षापूर्वी स्वतः फोर व्हीलर वगैरे चालवायचं, व्यवस्थित सगळं करायचं. जन्मल्यानंतर 3ऱ्या दिवशी माझे डोळे आले. डोळे आल्यानंतर त्याच्यावर काय ट्रीटमेंट करायची, तर त्यातनं जे ब्लिडिंग वगैरे जे काही होत होतं तर ते शोधण्यासाठी ब्लड वगैरे टेस्ट केलं. त्याच्यानंतर मग ते लक्षात आलं की हे हिमोफिलिया वगैरे असं काही प्रकार असतो आणि तो मला झालेला आहे. आपलं जर रक्त निघालो आपला तर आपला रक्त आपाप घोटतो. याचा रक्त आपाप घोटू शकत. त्याचा रक्त बघून आम्हाला पण टेन्शन येते की असं का परिस्थिती झाली ह्याला, बाकीच्या पोराला काहीच नाही झालं. ते त्याला लागले बिगले की असं रक्त वगैरे जात नाही, गाठी होते नुसतं, आपोआप उरगळते आपोआप होते. एक दिवस काय झालं, तो जनरली असंच खेळता खेळता तो पडला आणि त्याचा हा हितलं ते होटामध्ये, वरच्या होटामध्ये काहीतरी लागलं, कंटिन्यू ब्लडिंग यायला लागलं. आम्ही तिघांनी पण काहीतरी जाऊन करावं अशी त्यावेळेस आमची परिस्थिती झाली होती की नाही का आपल्याला आता काय, आपण हा तर काय खरं नाही यायचं आणि ह्याच्याशिवाय आपलं काय नाही. So if we decide to take the incidence at 1 in 10,000 population, India with a country of 1.3 billion population, we should have 1,30,000 hemophilics in the country. Many times these patients are not diagnosed because they cannot reach the proper center. They do not have funds to get a proper diagnosis. We are doing at Sahyadri Specialty Hospital, KM Hospital, Mumbai, Christian Medical College, Vellore, All India Institute of Medical Sciences, Delhi, CMC Ludhiana. These facilities are available at fairly reasonable cost or even free of cost. We are not asking money for diagnosis at majority of the centers, but the money is really needed to diagnose more and more patients, have an outreach program, make more diagnosis of hemophilics, go back to government and have advocacy with the government, register patients, have their proper data collected and help the hemophilic community.